सध्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शासकीय कर्मचारी सर्वत्र फिरत आहेत. अशाच एका कर्मचाऱ्याच्या नशिबाला आलेला एक अनुभव आता आपण बघणार आहोत. तुमच्या समोर येत आहेत एनर्जेटिक आशिष पवार आणि कोकणचे पारसमणी प्रभाकर मोरे. ओके. कोण बेल वाजू दे. सकाळी झोपून पण देत नाही मी. येईल वासाडे. आय हाय बहुतेक दूधवाला आला असेल. तो कुठं ठेवलाय? दे अर्धा लिटर दे. काय बायको नाही घरात, अर्धा लिटर दूध दे. हा अरे दूध दे. दूध. तुझी म्हैस काय बियर देते वासाड्या? दूधवाला आहेस ना? एक तर पहाटे माझं झोप मोड करायला आलेला आहेस. ओ जरा डोळे उघडा, नीट बघा. संध्याकाळचे 6 वाजलेत. काय सांगतोस काय? अरे हो संध्याकाळचे 6 वाजले. आणि वासाड्या संध्याकाळी काय दूध द्यायला आले आहेस इथं? लागली तुझ्या तोंडाला ती. कोण दूधवाला? अरे तू वासाड्या. हे दूधवाल्याचे कपडे आहेत? हे दूधवाल्याचे कपडे आहेत? वाहिनी मी दूधवाला आहे असं बोलतोय का मी? वासाड्या हायस कोण? अहो काय आहे, मी म्युन्सिपाल्टी कडून आलेलो आहे. तुमचं कोविड चेकअप करायचंय. ओ माझ्याकडे कोविडच नाही चोकअप व्हायला. मोरी चोकअप झाली ती बघून घे जा वासाड्या. हे बघा मी चेकअप म्हणालो, चोकअप नाही म्हणालो. म्हणजे कसं आहे, करोनाचे रुग्ण वाढलेत तुमच्या विभागात आणि तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. म्हणून मी इथे तुमची आरोग्य तपासणी करायला आलेलो आहे. हे बघा जरा सिरियस व्हा. हो नाही सॉरी सॉरी म्हणजे मी तुम्हाला ओळखलाच नाही. हो बरोबर. तुम्ही रेनकोट घालून आलो आहे ना? बाहेर पाऊस आहे काय जास्त? हा रेनकोट दिसतोय तुम्हाला? हा रेनकोट आहे. मग हा पेटीकोट आहे. तुमच्यामुळे मी पण चुकलो. हा पीपी किट आहे. आणि हे बघा तुमच्या पाया पडतो. काय ना आम्हाला खूप प्रेशर असतो. हा मग आणि मी इथे एक अत्यंत महत्वाच्या कामासाठी आलेलो आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारीन, त्याची तुम्ही मला अगदी व्यवस्थित उत्तरं द्या. नाही ते बक्षीस बरोबर असेल तरच शक्य आहे. हा माग शब्द कोड्यात मला मिक्सर लागलेला आहे. आता दुसरं काय असेल तर सांगा, नाही तर मला काय नको आहे. वरवंटा चालेल? मग मला पाटा घ्यावा लागेल. कशाला हवा पाटा? हा आहे ना समोर, त्याच्यावरची कुटा. काय माणूस आहेस का काय? मग तुम्ही काय बोलताय? काय प्रश्न मंजुषा खेळायला मी इथे आलोय का? हे बघा बी सिरियस. बी सिरियस आहे? मग हे कसं आहे? ठीक आहे काय? मी ना अशा ठिकाणी सलाईन लावीन ना तुमचा जी पण सिरियस होईल. काय वाटेल त्या बडबडतावाय? मग तुम्ही काय वाटेल ते बडबडतावाय? काय नाही तर काय? अहो हे बघा तुम्ही ना जरा गांभीर्याने घ्या. हो मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारीन, त्याची तुम्ही नीट उत्तरं द्या. कळले तुम्हाला? हा मला सांगा तुमचं नाव काय? प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. रेशन कार्डवर दबाधर मोरे. डबाधर मोरे. डबाधर मोरे. डबाधर मोरे नाही ते चुकून झालेलं आहे. असं कसं चुकून होईल? डबा मला सांगा कागदोपत्री काय नाव आहे? नाही पण ते हाय दाबाच, पण माझं खरं नाव प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे ना? प्रभाकर मोरे मला लिहावं लागेल. हो प्रभाकर मोरे. वय झालं हो आता. काही नाही हो म्हणजे आता गुडगुड आहेत ना गुडग कुरकुर करतात. हो कुरकुर गुडगा आहेत ना लय कुरकुर करतात. हो त्याच्यामुळे बायको पण लय कुरकुर करते. म्हणते काय आता शिल्लकच राहिलेलं नाही. कामात न गेलं वाटतो मी तुम्हाला सांगतो. वय झालेलं लय बेकार ना, तुम्हाला सांगतो लय बेकार. तुमचं वय किती आकड्यांमध्ये? एवढा साधा सोपा सरळ प्रश्न आहे की नाही मोरे? हा मग ते सांगा ना वय किती. म्हणजे खरं सांगू की कागदोपत्री सांगू? कागदोपत्री सांगावं लागेल, तीच पद्धत आहे आमच्या. बरं सांगा. 52 कागदोपत्री 19. एवढा फरक? त्याची फार मोठी गंमत आहे. काय झालं तुम्हाला सांगतो. फॉर्म भरताना जन्म तारखेच्या जागी आहे ना मी त्या दिवशीची तारीख टाकली.
त्याच्यामुळं माझा जन्म साल आहे 2001. बघताव काय असं हा? दिसतो का नाही मी अगदी तरणा बाण 19 वर्षाचा. काय तुम्हाला सांगतो हा बघा, वय लपत हो पण वासाडी मॅच्युरिटी लपत नाही काय समजलं. वा वा वा. अहो ती नाहीच लपणार, नाहीच लपणार. तुम्ही कुठल्याही अँगलने 19 वर्षाची नाही दिसत आहे. नाही दिसतो मी. तुम्ही लाख म्हणालो दिसतो मी. तुम्ही 52 वर्षाचेच वाटतात, त्यामुळे मला इथे 52च लिहावं लागेल. वय 52. राहता कुठे? तसं बघायला गेलं तर मी तामणकर बाईंच्या मनात राहतो. सई हे काय आहे? वसाड्या तसं नव. भांडी घासताना, जेवण बनवताना, कपडे धुताना माझं गाणं गुणगुणत असतात ना, म्हणून म्हणालो. अहो तुमची लफडी काय सांगते मला? लपलाय प्लॅटिनिक आहे का? काय 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 जे काय हा इथं प्लॅटिनिक आहे काय जमायला. प्लॅटिनिक हा का माणूस आहे? हा काय कॅरेक्टर आहे? असो ते जाऊ दे. मला सांगा तुमच्या घरात तुम्ही सोडून किती माणसं राहतात? म्हणजे वसाडे मी माणूस नाही आहे. काय तुला काय म्हणायचं काय आहे? काय म्हणायचं आहे तुला? मला म्हणायचं खूप काही आहे, पण माझं स्टेटस आणि माझं कॅरेक्टर मला काही म्हणू देत नाहीये. वा वा वा. स्टेटस वाला हा मग. मला आता फायनली सांगा की घरामध्ये कोण कोण आहे? तुम्ही आणि मी मिळून 2 जण. अहो आत्ताच नाही विचारत आहे मी. मग? एरवी तुमच्या घरामध्ये कोण कोण राहिलं असतं? अच्छा किती माणसं? हा एकूण 7. 59? अहो कर्फ्यू लावला पाहिजे तुमच्या घरात. जरा ऐकून घे. एकूण 7 माणसं राहतात. हा 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 ठीक आहे. एकूण 7. हा, एकूण थांब जरा सात. घाई किती करतोस पुढचं ऐकून घे. ओके. माझी बायको, हा 2 पोरं हा. आणि माझी सख्खी बहीण महिन्यातनं 15 दिवस माझ्याकडे राहायला असते का नाही. तिची फार मोठी गंमत आहे, स्टोरी आहे त्याची. माझ्या बहिणीचं आणि माझ्या भावजींचं रोज भांडण होतं. त्याच्यामध्ये काय होतं, माझी बहीण आहे ना माझ्या घरात येऊन 15 दिवस राहते. मग भावजींचा फोन येतो, मग भावजी येतात आणि ती निघून जाते. हा तिची कंप्लेंट द्यायला. आता सक्क भावजी आहेत म्हटल्यावर मी त्यांना 15 दिवस ठेवून घेतो. मग तर जातात, परत बहीण येते इथं 15 दिवस राहते. मग ती जाते, परत भावजी येऊन 15 दिवस राहतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू काय हो, त्यांना मुलबाल नाही म्हणून सारखी भांडत असतात. काय समजलं? मोरे दर 15 दिवसांनी तुम्ही त्या दोघांना तुमच्या घरात ठेवून घेता. हो. कसं मूल होणार? अरे जरा प्रायव्हसी द्या ना त्या दोघांना. अहो मूल होण्यासाठी 15 दिवसाची काय गरज आहे? म्हणजे कसं आहे की एकूण परमनंट अशी किती लोक राहतात? परमनंट म्हणजे ह्या गेल्या 15 दिवसात तुमच्या घरात कोणी आलं होतं? नाही मी एकटाच आहे. नाही हो आठवला 15 दिवसापूर्वी प्लंबर आला होता सगळं लिकेज काढायला. प्लंबर आला होता? अरे हो तो 15 दिवस इथंच आहे पण वासडा सापडतच नाही आहे. अरे असं कसं होईल? काय झाला एक दिवशी ना मी नी बायको लपाछपी खेळत होतो. का? मी जरा जामच रोमॅन्टिक झालो होतो. काय मग मी म्हटलं आपण लपाछपी खेळूया. माझ्यावर राज्याला ती लपली, तेवढ्यात हा प्लंबर वासाडा आला. म्हटलं आलास तर खेळ आमच्यावर लपाछपी, कामं काय होतच राहतील रे. मग माझ्यावर राज्य आला, ती दोघं लपली. अशी लपली 15 दिवस मला सापडतच नाही आहे. सांगतो बघ मी पण लय शाना येडा नाही मी त्यांना शोधलंच नाही. एवढा मी हे नाही. भूक लागली की येतील बरोबर लपाछपी घ्यायला माहित आहे. ओ मोरे हो ती दोघं जण लपली नाहीये, पळून गेलीये. काय सांगतावाय काय? मग तेच सांगतोय. म्हणजे एकंदरीत काय आता माझ्या लक्षात आलेलं आहे की घरात कोणीच नाही, तुम्ही आणि तुमची मुलंच आहेत. बरोबर आहे की नाही? मग ते मला लिहावं लागेल ते. तुम्ही आणि तुमची मुलं. ओके बरं मला सांगा प्रवासाची काही हिस्ट्री? नाही मी प्रवास करीतच नाही, कारण मला उलट्या वाकाऱ्या होतात ना, मी प्रवास टाळतो हल्ली. अहो
तुमच्या ओकाऱ्या कुठे ऐकवताय मला? म्हणजे मला सांगा, तुम्ही हल्ली या 15 दिवसामध्ये कंटेनमेंट झोन मध्ये गेला होतात का? तुम्हाला काय अंदाज? मला तुम्ही फायनली सांगा, तुम्ही मुंबईला गेला होतात की नाही? म्हणजे याच्या 15 दिवसात? या 15 दिवसात नाही, मी नाही गेलेलो. नाही गेलेला. मग असं सांगा ना मोरे, नाही. किती त्रास होते तुम्ही. नव्हता गेलेला? नव्हतो गेलो. नव्हत्या गेलेलात. बरं मला सांगा, परदेशात वगैरे? मागच्याच महिन्यात नेपाळला गेलो होतो. नेपाळला गेलो होतो. नेपाळला. बरं कारण काय? ते आमच्या बिल्डिंगचा वॉचमॅन आहे ना, त्यानं नवीन घर घेतलं आणि त्याच्या वास्तुशांतीला गेलो. तुम्ही वॉचमनच्या वास्तुशांतीसाठी नेपाळला गेला होतात? मग जायला नको? अख्ख्या बिल्डिंग मध्ये त्या ना आमंत्रण द्याला आणि एक वासाळा बिल्डिंग मधला माणूस गेला नाही. आणि मला ना कोणाचं मन दुखवता येत नाही. काय समजलो? मी गेलो. तुम्ही काय डोक्यावर पडलेत काय मोरे? त्यांनी फॉर्मॅलिटी म्हणून तुम्हाला विचारलं, तुम्ही खरंच गेलात? अरे देवा, अरे हा माणूस कुठून कुठून फिरून आलेला आहे. हे बघा मोरे, मला तुमचं टेम्परेचर आणि ऑक्सिजन लेवल चेक करावं लागेल. हा करा. हात खाली करा आधी. तू बगल मध्ये करावं लागेल. कोणी बघेल ते आधी खाली करा. खाली करा. हे काय आहे? हे बघा, ते म्हणजे कसं माहिती ना, हे असं टेम्परेचर अशी ही गन आहे ना, ही गन अशी डोक्याला लावली की त्यातनं कळतं. म्हणजे हे बघा, हे असं काय करताय काय तुम्ही? हे मगासपासून तुझ्याबरोबर चांगला बोलतोय, याचा अर्थ म्हणजे तू माझी मर्डर करायला आली नाहीस गन घेऊन? हे मर्डर करणारी गन नाहीये हो, हे टेम्परेचर करणारी गन आहे. तुम्ही माझ्या कानाखाली मारली. मारली? तुम्ही शासनाच्या माणसावरती तुम्ही कानाखाली हात उचललेले आहेत. तुम्ही आता गेलात. एक मिनिट. हॅलो हॅलो. हा ऐका, काय ना, ते कोरोनाच्या व्हायरस पेक्षा अत्यंत महाभयंकर व्हायरस माझ्या समोर आहे. 15 दिवस कुठेतरी क्वारंटाईन करा, नाही तर जाळा तुम्ही. पण ह्याला आधी तुम्ही इकडे घेऊन जा, कारण हा आजार पृथ्वीवरती अजून जास्त दिवस टिकून चालणार नाही. तुम्ही लवकर या, लवकर या. चुकलं आता गेला. चुकलं माझं. मी माझ्या कानाखाली मारले. मी काय तुम्हाला ओळखलं नाही म्हणून झालं? ओळखलं नाही, ओळखलं. आता तुम्ही गेलात हो, पाय पडतो खरंच माझं. गेलात तुम्ही, संपलात. ऐका ना, मी तुम्हाला सरप्राईज देतो. सरप्राईज? आता मी देतो ना तुम्हाला सरप्राईज. वेगळं आहे. शालू. हा, शालू फ्रेश, कुठंच अजून केलेलं नाही आहे. आहे आत आहे. माझ्यात आहे, माझ्यात. या माझ्या साईडला उभं राहा. हा, हे वाजव रे. झकास, एक नंबर. खूप भारी कॉन्सेप्ट आणि खूप भारी परफॉर्म केलं तुम्ही दोघांनीही. कडक. थँक्यू. सई, काय म्हणशील? सुसाट परफॉर्मन्स, मजा आली. मोरे, तुम्ही आजपासून माझ्याच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात राहताय, हे लक्षात ठेवा. खूप सुंदर. आशिष मस्त. म्हणजे नंतरचा इम्पेशन्स किंवा जो त्रागा होत होता तो आम्हाला फील झाला. आणि तुम्ही दोघांनी खूपच तुमचं टायमिंग, तुमचा पेस सगळंच फार कमाल होतं. सुसाट परफॉर्मन्स, मजा आली. खूप हसलो. थँक्यू सो मच. प्रसादा, तुम्ही दोघंही आपापल्या जागेवरून 1 मिलीमीटर सुद्धा हलला नाहीत, पण अख्खं स्टेज हलवून टाकलं. थँक्यू. फार ताकद लागते एका जागी उभं राहून असं सगळं हलवून टाकायला. आशिष, वंडरफुल. समोरच्या आर्टिस्टला त्याचा विनोद करायला मुभा देणं, त्याला त्याचा आनंद देणं, ह्याच्याकरता तुमच्या अंगात एक वेगळी जिगर लागते, ती तुझ्याकडे आहे. थँक्यू सो मच. मोरे, कहर केलायस तू आज. कहर म्हणजे तामणकरबाईंच्याच काय, तू काय कुठे कुठल्या कुणाकुणाच्या मनात जाऊन बसला असशील, आय डोंट नो. तुझा इनोसन्स हा थक्क करणार आहे. नाही, माझ्याकडे शब्दच नाही आहेत मोरे. तुझ्याकडे काय आहे हे तुला कळतच नाही आणि तुला ते कधीच कळू नये अशी मी कायम प्रार्थना करतोय. अफलातून. एका कंपनीची अकाउंट ऑफिसर विशाखा सुभेदार भूषण कडू या आपल्या नव्या एम्प्लॉई विषयी अत्यंत कडू झाली आहे. काय आहे नेमकं या कडवटपणामागचं कारण? चला तर जाणून घेऊया. हेही वाचतंय. अरे भूकंप आला.
कॉल. मी येते. काय घोळ घालून ठेवलाय तुम्ही? काय घोळ घातलाय तुम्ही? त्या एमडीच्या पुढ्यात खालमानानं मला उभं राहावं लागलं. काय केलं तुम्ही? का तुम्ही माझ्या नोकरीवर गदा आणताय? का कडू? नाही शांत व्हा तुम्ही अशा चिडचिड करू नका. चिंतातूर बाबा की जय. काय एकदम तडकाफडकी तुम्ही गावी निघून गेलात. काय झालं गावाला? या माझ्या सासूबाई शेतात गेल्या भुईमुगाच्या शेंगा काढायला आणि रानडुकराने उडवलं. जास्त लागलंय का? लागलं मेलं ते रानडुक्कर. करेक्ट आहे, बरोबर. तुमच्या सासूबाई म्हणजे केवढ्या जस्ट होल्ड युअर टंग व्हाईल स्पीकिंग. एक मिनिट तुम्ही आत्ता त्या चेन्नई ब्रांचवरनं नवे इथे जॉईन झालात. जेमतेम 4 दिवस झाले होते तुम्ही. बरं टिंग्या मारल्या मी चेन्नई ऑफिसला अमुक करतो, सगळं ऑफिस माझ्या हातात असतं. हे सगळं खरं मानून 4 दिवस मी माझी कामं सोपून गावाला निघून गेले तर तुम्ही घोळ घालून ठेवला. तुम्ही मला मदत करणार ना? नाही अर्थातच. अहो तुम्हाला मदत करणं हे मी माझं परम कर्तव्य समजतो. तुम्ही माझ्या कोलाज आहात. काय मी तुमची? ते आपण ऑफिसमध्ये नाही का काम करताना आपण एकमेकांचे कोलाज असतो ना. कलिग म्हणतात हो त्याला. कलिग म्हणतात. कोलाज काय कोलाज? काय तुम्हाला बघितलं आणि अचानक कोलाज असंच उत्स्फूर्तपणे बाहेर आलं. उत्स्फूर्तपणे देईन ना आता. असू दे एक पाय काय पडताय आता? अहो संस्कार आहेत ते माझे. मी वयस्कर माणसांचा आशीर्वाद घेतो नेहमी. हे बघा तुम्ही ना माझं डोकं फिरवलंय. एक मिनिट जरा इथे या. नाही मला बोलायचं सॉरी वेळ नाही आता. हे हातात घेतलेलं महत्वाचं काम तेवढं पूर्ण करू देत, मग आपण गप्पा मारू. काय महत्वाचं काम करताय तुम्ही? काय महत्वाचं काम करताय? काय मी चिंतातूर बाबांचा भक्त आहे आणि चिंतातूर बाबा की जय असं दिवसातून 1000 वेळा तरी मी लिहितो. हे बघा ना, 900 चिंतातूर लिहून झालेले आहेत, 100 चिंतातूर राहिलेले आहेत. ते लिहिले की मग चिंतातूर सगळ्या. हे ऑफिस आहे का मठ आहे? ऑफिस आहे ना हे? तिकडे तिकडे बघताय तुम्ही. ऑफिस आहे ना हे? अहो महत्वाची कामं मी तुम्हाला सांगून गेले होते. एक मिनिट ती सगळं सॉर्ट आउट करा. एक मिनिट मला सांगा मी तुम्हाला काय कामं सांगितली होती? लास्ट क्वार्टरचं काय? नाही कमी पडली हो. एक तर पावसाळा, लॉकडाऊन, ब्लॅक नाही घ्यावी लागते, परवडतच नाही, मग कमी पडते. नाही रम नाही, विस्की असते आमची. सॉरी. नॉनसेन्स. जर एक मिनिट मला प्रश्नांचं उत्तर द्या. ही कुठली फाईल आहे? कुठली फाईल आहे? CSR. डू यू नो व्हॉट इज CSR? CSR इज कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. हे करेक्ट आहे. या फाईलवर तुम्ही तांदूळ चिकटवले. सॉरी. तुम्हाला माहितीये काय आहे फाईल मध्ये? नाही. तुम्हाला माहितीये प्रसाद ओक पार्टी फंडचं अकाउंट आहे. यु नो या प्रसाद ओक यांच्यामुळे समाजातला एक विशिष्ट भाग आहे तो पार्टीपासून वंचित राहिला. आणि त्या पार्टीसाठी फंड गोळा करते आपली कंपनी. आणि त्याच्यावर तुम्ही तांदूळ चिकटवलेत. आधीच त्यांनी पार्टीच्या नावाने अक्षता चिटकवले. आता तुम्ही तांदूळ चिकटवले. झालं, ते हातावर तुरी द्यायला मोकळे. नाही अहो ते असे रंगवलेले सारे सुद्धा तांदूळ नाही येतो. हे चिंतातूर बाबांच्या मठातले त्यांच्या समाधीवरचे मंतरलेले तांदूळ आहेत. हे असेच राहू द्यात. 21 दिवसानंतर चमत्कार बघा. 22व्या दिवशी सौभाग्यवती मंजिरी ओक सगळ्यांना फोन करतील आणि आमंत्रण देतील पार्टीसाठी. हो ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये 3500 पदार्थ बनवायला शिकलेत त्या. कडू तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? फक्त तांदूळ ठेवून जर पार्टी मिळाली असती तर एव्हाना प्रसादोकच्या व्हॅनिटीमध्ये तांदूळ बाजार भरला असता. काय वाटतंय ते बडबडतंय हो तुम्हाला? चिंतातूर बाबांची गप्पा बसा जरा. घोळ घालून ठेवलाय तुम्ही सगळा. आणि एक मिनिट मी तुम्हाला ड्राफ्ट करायला सांगितला होता. मुळात तुम्ही या फाईलला हात का लावला? वाय डिड? त्या फाईलला हात का लावला तुम्ही? नाही हात कुठे, तांदूळ लावलेत. नॉनसेन्स. ड्राफ्ट करायला सांगितला होता. एका कंपनीच्या नावे ड्राफ्ट करायला सांगितला होता. कंपनीचं नाव काय आहे? जोकोवी ब्रँकोविच. काय नाव आहे? जोकोवी ब्रँकोविच. तुम्ही काय लिहिले? हे काय लावलेले? JKA म्हणजे जाम कठीण आहे. JKA जाम कठीण आहे. ते कंपनीचं नाव खूप कठीण आहे. जोको ब्रॉम्चर काय शिवी दिल्यासारखं वाटतं.
जरा तरी विचारायचं ना. आणि नंतर हे काय लिहिले, हे काय, हे जे JKV राहू दे, हे काय लिहिले MDC म्हणजे MDC मरुतीच्या यायला. त्याच्यावर मूर्ती तिच्या आईला असं लिहिलं, तुम्हाला की लाज वाटते? नाही ना, कळत सुचतच नव्हतं, मग काय कोणाला लिहायचं. तरी विचारायचं ना, बाबा काय प्रॉब्लेम आहे, ते विचारायचं नाव. विचारलं. रात्री मी माझ्या बायकोला विचारलं 12:30 वाजता. अहो हा प्रश्न रात्री तुमच्या बायकोला विचारून काय उपयोग आहे? हा प्रश्न रात्री बायकोला विचारायचा असतो का? मग रात्री काय विचारायचं असतं? सॉरी. अहो ऑफिसचा प्रॉब्लेम आहे ना, ऑफिसच्या लोकांना नको विचारायला. करेक्ट आहे. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? त्या ब्रँच मध्ये चेन्नईच्या तुम्ही नक्की अकाउंटंट म्हणून कामाला होतात? आठवतंय नाही कोण आहेस तू? नाही बाबा, कोण आहेस तू? नाही खरंच काय म्हणून काम मी करायचं? खरंच अकाउंटंट म्हणूनच तिथे काम करत होतो. म्हणजे काय झालं, पूर्वी एका केबिनच्या बाहेर मी असं उभा राहायचो, मग कोणीतरी मला खुर्ची आणून दिली, मग अकाउंटची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली हो. म्हणजे चायवाली चहा किती वाजता घेऊन येते, किती कप घेऊन येते, टिफिनवाला किती डबे देऊन जातो, ट्यूबलाईटी किती बदलल्या, बल्ब किती बदलले, कागद, फाईल, पेन, पेन्सिल, खोडरबर, चष्मा, ह्या सगळ्याचं आहे ना, सगळं मी लिस्ट ठेवायचो. त्याची सगळी जबाबदारी माझ्यावर होती. संपूर्ण ऑफिसचं लॉजिस्टिक मी सांभाळायचो. याला तुम्ही लॉजिस्टिक म्हणता? लॉजिस्टिक? हो. अहो याला लॉजिस्टिक म्हणायचं म्हणजे मग मेकअप रूमच्या बाहेर कॉरिडॉर मध्ये ज्या टाइमपास चालतो त्याला त्रिनाट्यधारा म्हणण्यासारखं आहे ना. लॉजिस्टिक व्हॉट नॉनसेन्स. टॅलेंटेड माणूस. सॉरी. का रे माणसा, का मी तुझ्यावर कामच झोपून गेले, धोंडा मारून घेतलाय मी माझ्या डोक्यावर, खरंच धोंडा मारला. काळजी करू नका, हे घ्या. सिद्धार्थ महाराज किती बुक्के लावताय मगापासून, बुक्के घातले पाहिजे तुम्हाला, बावळट माणूस. वाट लावून टाकली तुम्ही. आणि एक मिनिट हे बघ, ड्राफ्ट पडला ना, है ना. हा फार महत्वाचा आहे ना तो. काय सांगितलं होतं तुम्हाला? काय? हा एक मिनिट, ही फाईल आहे आपली, याच्यात मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मुद्दामून करू नका, मुद्दामून नको. हे मुद्दामून होतं. बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीट मध्ये साधारण माणसं ना आकडे लिहितात. करेक्ट आहे. तुम्ही त्याच्यावर वाक्याच्या वाक्य लिहिली, याच्यावर ना आपले आकडे कसे शोधायचे? अहो काय बोलताय हो, आकडे काय मटक्याच्या अड्ड्यावर पण लावले जातात हो. आपल्याकडे त्यांच्यात फरक आहे की नाही? गप्प बसा जरा, एक मिनिट. याच्यावरनं काय टोटल समजायची? इथे काय लिहिलंय? सब टोटल. या वाक्यावरनं आकडा कसा ओळखायचा? वाचा काय लिहिले वाचा. एकतर इथे शब्द नाही लिहित, आकडा लिहितात. नॉनसेन्स. अरे दीवानो मुझे पहचानो. आता ह्याच्यावरनं अरेचे 2, दीवानेचे 3, मुझे ते 2, काय समजायचं? काय आकडा दडलेला त्याच्यामध्ये? काय कुठला आकडा आहे? अरे दीवानो मुझे पहचान काय आहे? सोपं आहे. हे गाणं कुठल्या चित्रपटातलं मला सांगा? डॉन. 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 आणि त्या गाण्यामध्ये कोरस किती वेळा बोलतात? 3 वेळा. म्हणजे डॉन 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 म्हणून ते 3 वेळा डॉन 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 असं येते ना. कमाल आहे तुमची. म्हटलं ना, स्टाईल जरा वेगळी आहे माझी, समजून घ्यावं लागेल. हे पुढचं तर म्हणजे वाचा. म्हणजे कळेलच आकडा काय आहे तो. वाचाच तुम्ही. हे काय आहे? गंमत आहे बघा. डाएट केलं पाहिजे का? याच्यात काय आकडा आहे? हा प्रश्न मी तुम्हाला पटकन विचारला तर उत्तर काय द्याल? डाएट केलं पाहिजे का? ऐक नाही गंमत. आणि मी समजा नाही म्हटलंच तर मग कंपनी बुडीत खात्यात. फटका, कंपनीला फटका. मग कसं काय? अकाउंट होणारच नाही ना, ते जमणारच नाही. अहो अपेक्षित उत्तर हे छेच आहे. म्हणजे मी तुम्हाला विचारलं की डाएट केलं पाहिजे का? छे हे उत्तर आलंच पाहिजे. त्याच्याऐवजी नाही आलं तर कसं होणार? छे नाही, हे टॅलीच होणार नाही. द्या टॅली. अशी काढतात फोडेल ना आता. द्या टॅली. आणि हे काय? हे तर म्हणजे वाक्य तर भयंकर भीषण आहे. नाही मी भूषण आहे. गप्प बसा. हे काय आहे वाक्य? हे मांडी घातल्यावर जो आकडा येतो तो. मांडी घातल्यावर कुठला आकडा येतो? आकडा दडलेला आहे त्याच्यामध्ये. कुठला आकडा? इतर गंमत आहे बघा. हे बघा मी असं मांडी घालून बसलोय. हा आता आकडा कुठला आला बघ, सांगा, ओळखा. हा बघा ना, बघा. याच्यात कुठं काय आकडा दिसतोय? आकडा बघा, खाली बघा ना, खाली बघा. काय ह्याच्यात काय आकडा दिसतोय? आहे आकडा. बघा ना, हळ दिसतोय बघा. असा ळ दिसतोय की नाही? ळ म्हणजे काय? 2 0. हा म्हणजे आधीचे काय होते? 3 वेळा डॉन डॉन डॉन. डाएट केलं पाहिजे का? छे हे बघा. आणि
हे 2 शून्य हा ना ळचे आहे की नाही असं येते आली की नाही गंमत तुम्हाला किती बावळटात हो आहे तुम्ही मी. हा किती बावळटात कुठच्या शाळा कुठली तुमची चेन्नईला होतो ना मी अहो त्या चेन्नईच्या शाळेत मी शिकायला गेलो पण ना त्या शाळेचं नावच मला वाचता येईना एवढे अळ भरून ठेवले होते त्या नावामध्ये मी गोंधळलो मग शाळाच सोडून दिली अरे 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 माझी खात्री आहे त्या चेन्नईवाल्याने तुमची ट्रान्सफर नाही केली त्यांनी तिकडे पेस्ट कंट्रोल केलं आणि कीड इकडे पाठवली नॉनसेन्स मला खात्री आहे मला नको आमच्या ऑफिसात म्हणून हाकलून दिलाय तुम्हाला नाही, एक मिनिट ते मरू दे सगळं मला हा सगळा तुमचा निस्तरलेला पसारा ना मला चावरायला लागणार आहे ते हे कुठे कागद कुठे जे एमडीने डिक्टेट केलं होता ना तो कागद जे सगळं भाषण लिहून दिलं होतं आज एजीएम आहे दुपारी मला ते टाईप करून द्यायचंय कागद द्या मला तो कागद शोधा नाही तर मारे ना तुम्हाला आहे आहे मी मारेन. आहे शांत कागद व्हा कुठे आहे तो जय चिंतातूर बाबा आज बसा. कागद द्या आधी. हे बघा या कागद द्या. त्या कागदाचा मी असा मास्क बनवलाय बघा तुम्ही तुमच्यासाठी मास्क बनवला ठीक आहे एक काम करतो मग या फाईल मधला हा कागद घेतो आणि याच्यासाठी तुमच्यासाठी मास्क बनवतो मी हे का- आय, आय. ऐका ना. क्या बात है, क्या बात, सुपर हिट परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक काय दाद देत आहेत. सई खूप मजा आली. माझा ना पर्सनली ऊर्जा या शब्दावरती खूप विश्वास आहे आणि आज नवीन नवीन जोड्या येऊन नवीन नवीन ऊर्जा तयार करतायत आणि त्या खूप भावतायत. तुमची ऊर्जा पण अफलातून होती. तुम्ही दोघेही ताकदवान कलाकार आहात आणि तुमची जुगलबंदी बघायला खूप मजा आली. कॅरेक्टर खूप सुंदर उभं केलंस भूषण, म्हणजे एक वेगळा माणूसच आलाय असं वाटत होतं. विशाखे मस्त सुंदर मस्त छान खुलवलात परफॉर्मन्स. खूप मजा आली. बॉडी लँग्वेज टायमिंग एव्हरीथिंग वॉज परफेक्ट सुपर्ब. थँक्यू थँक्यू प्रसादा विलक्षण कॉम्बिनेशन बघायला मिळालं. मला फार आवडलं. विशाखा भूषण दोघांची कॅरेक्टर्स फार उत्तम होती. तुझ्या नशिबी कधी बरा कर्मचारी येणार आहे मला खरं लिहिणारा हाय म्हटल्यावर माझ्या नशिबी तेच येणार पण वंडरफुल मजा आली. येस थँक्यू